जय हिंद मित्रांनो, JVS अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण एक्सक्लेमेटरी सेंटेन्सचे असर्टिव्ह सेंटेन्स करणे पाहणार आहोत। काय करणे पाहणार आहोत? असर्टिव्ह सेंटेन्स करणे। एक्सक्लेमेटरी म्हणजेच उद्गारवाचक वाक्याचे विधानार्थी वाक्य। ही सगळी उद्गारवाचक वाक्य यांची विधानार्थी वाक्यकरण पाहणार आहोत। यापूर्वीच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण विधानार्थीचं उद्गारार्थी वाक्य कसं करायचं ते पाहिलेले, ते पाहून घ्या, मग हे व्हिडिओ पहा म्हणजे चांगलं समजेल। एक्सक्लेमेटरी म्हणजे उद्गारवाचकचं असर्टिव्ह करताना, एक्सक्लेमेटरीचं असर्टिव्ह करताना दिलेल्या एक्सक्लेमेटरीच्या वाक्यातले हाऊ आणि व्हॉट हे शब्द काढून टाकायचे। जर दिलेल्या एक्सक्लेमेटरीच्या वाक्यातलं हाऊ हे शब्द काढला तर व्हेरी वापरायचं आपण, आणि व्हॉट हा शब्द काढला तर मग अव्हेरी वापरायचं एक्सक्लेमेटरीमध्ये, असर्टिव्हमध्ये। जर दिलेल्या वाक्यामध्ये विशेषण नसल्यास गुड, नाईस, वंडरफुल, ग्रेट, बॅड, बिग यापैकी योग्य तो विशेषण वापरावा। जर नसल्यास तर असर्टिव्ह सेंटेन्सची वाक्यरचना कशी असेल? असर्टिव्ह सेंटेन्सची रचना अशी करायची आपल्याला, करता मग घ्यायचा क्रियापद, हाऊ शब्द काढून टाकला तर व्हेरी घ्यायचा, आणि व्हॉट शब्द काढून टाकला तर अव्हेरी घ्यायचा, मग विशेषण घ्यायचं, आणि मग वाक्याचा इतर भाग किंवा जास्तीचा भाग, जास्तीची माहिती घ्यायची। चला पहिलं उदाहरण पहा। पहिलं उदाहरण काय? हाऊ लकी शी इज। ओके, शेवटी काय? उद्गारवाचक चिन्ह। हाऊ लकी शी इज, शेवटी उद्गारवाचक चिन्ह। तर आधी काय घ्यायचा? करता। याच्यातला करता कोणी? याच्यातला करता आहे शी, तर आधी काय घेणार? शी। ओके, करत्यानंतर काय घ्यायचं? क्रियापद। म्हणजे इथे क्रियापद काय? इज। क्रियापद म्हणजे सहाय्यकारी क्रियापद इज। मुख्य क्रियापद असेल तर ते पण घ्यायचं, ठीक आहे। मग काय? व्हेरी किंवा अव्हेरी घ्यायचं। तर व्हेरी कधी घ्यायचं? जर दिलेल्या वाक्यात हाऊ असेल तर त्या या हाऊ ऐवजी काय घ्यायचं? या हाऊ ऐवजी घ्यायचा व्हेरी, मग घ्यायचा व्हेरी। घेतला व्हेरी किंवा व्हेरी घेतला। मग घ्यायचं विशेषण। विशेषण काय? मग विशेषण आहे लकी, मग विशेषण घेतला लकी। ओके, आणि वाक्याचा इतर काही भाग आहे का? वाक्यामध्ये इतर भाग नाही आहे, मग शेवटी काय द्यायचं? पूर्णविराम। हा झाला या एक्सक्लेमेटरी सेंटेन्सचा, हा काय झाला? असर्टिव्ह सेंटेन्स। ओके, आता पुढचं उदाहरण काय? व्हॉट अ ब्युटिफुल पिक्चर इट इज। त्याच्यातला करता काय? इट। आधी काय घेणार आहात? करता। रचना कशी करायची आपल्याला? असर्टिव्हची रचना अशी करायची, आधी घ्यायचं करता, आधी काय घेणार आहोत? मग करता कोणता आहे? आधी इट। ओके, मग काय घेणार? क्रियापद। क्रियापद काय? इज। ओके, मग काय घ्यायचं? व्हेरी किंवा अव्हेरी। तर इथं काय घ्यायचं? अव्हेरी। का? कारण आपण काय म्हणलं? हाऊ काढून टाकल्यास व्हेरी घ्यायचं, आणि व्हॉट काढून टाकल्यास काय घ्यायचं? व्हॉट काढून टाकल्यास अव्हेरी। तर मग इथं काय काढून टाकलो? व्हॉट काढलो ना आपण उद्गारवाचक वाक्यात, तर मग काय वापरणार आहोत? अव्हेरी। व्हॉट काढून टाकल्यास अव्हेरी, मग काय वापरला? अव्हेरी। मग विशेषण। विशेषण काय आहे त्याच्यातलं? ब्युटिफुल। ब्युटिफुल काय? ब्युटिफुल काय? पिक्चर। वाक्याचा इतर भाग ब्युटिफुल पिक्चर, आणि फुल स्टॉप। पुढचं वाक्य पहा। हाऊ हॅपी आय एम। सुरुवातीला काय घेताल? करता आय, मग सहाय्यकारी क्रियापद एम, करता क्रियापद व्हेरी। व्हेरी काय घ्यायचं? हाऊ असेल तर व्हेरी। ओके, व्हेरी। मग व्हेरी नंतर विशेषण। विशेषण काय? हॅपी। आय एम व्हेरी हॅपी, आणि शेवटी फुल स्टॉप। आधी काय घ्यायचा? करता। करता कोण आहे? मोहन। करता आहे मोहन, ठीक आहे। मग घ्यायचं क्रियापद। क्रियापद काय? इज। हाऊ काढल्यावर काय घ्यायचं? हाऊ काढून टाकून घ्यायचा व्हेरी। हाऊ काढल्यावर घ्यायचं व्हेरी, आणि मग घ्यायचं विशेषण। विशेषण काय? सिम्पल, आणि द्यायचं शेवटी काय द्यायचं? फुल स्टॉप। पुढचं वाक्य पहा। हां, आधी काय? करता। करता काय या ठिकाणी? या ठिकाणी करता आहे दे। करता आहे दे। दे करता घेतल्यानंतर काय घ्यायचं? क्रियापद। क्रियापद काय? दे आर। मग व्हेरी किंवा अव्हेरी। तर इथं अव्हेरी वापरायला जमणार नाही का? कारण इथं बॉय एक वचने नाही आहे, हा बॉय अनेक वचने आहे, म्हणून अव्हेरी न वापरता हा व्हॉट काढल्याबद्दल काय वापरायचं? इथं आपली कॉमन सेन्स वापरायची। हां, दे आर व्हेरी क्लेवर। काय? दे आर व्हेरी क्लेवर बॉयज। इथं अव्हेरी का वापरलं नाही? कारण बॉयज आहेत ना, हे अनेक आहेत, मग आपलं थोडी कॉमन सेन्स वापरायची। आता इथे अनेक वचन नाही, एक वचनाचं। व्हॉट अ स्टुपिड बॉय ही इज। ओके, व्हॉट अ स्टुपिड बॉय, पुढं काय पाहिजे? ही इज। मग आपण आपल्या कॉमन सेन्सनं वापरायचं। ही इज करता काय वापरायचं? ही इज। मग व्हॉट काढल्याबद्दल काय वापरायचं? अव्हेरी। व्हॉट काढल्याबद्दल अव्हेरी। ही इज अ व्हेरी काय? स्टुपिड बॉय। स्टुपिड बॉय झालं। पुढे पहा। आधी काय घ्यायचं आपल्याला? आधी घ्यायचं करता। करता कोण इथं? ही। मग काय? क्रियापद। करता क्रियापद, मग काय घ्यायचं? करता क्रियापद नंतर व्हेरी किंवा अव्हेरी। तर इथं काय घेणार आहे? व्हेरी। का? कारण हाऊ आहे ना, दिलेल्या वाक्यात हाऊ असेल तर व्हेरी, दिलेल्या वाक्यात व्हॉट असेल तर अव्हेरी। ही वॉक व्हेरी, आणि पुढं काय? क्रियाविशेषण। इथं विशेषण नसून काय? क्रियाविशेषण। स्लोली। पुढचं एक्झाम्पल पहा। व्हॉट अ क्लेवर बॉय ही इज इन द क्लास। इथला करता काय? ही। आधी काय घ्यायचं? करता ही, मग काय? क्रियापद ही इज। हां, व्हॉट काढल्या ही व्हॉट अ काढल्याबद्दल काय घ्यायचं? व्हॉट अ काढल्याबद्दल अव्हेरी। व्हॉट ही इज अ व्हेरी। मग विशेषण। मग काय घ्यायचं? विशेषण क्लेवर बॉय, आणि मग वाक्याचा इतर भाग इन द
क्लास वाक्याचा इतर भाग आहे काय इतर भाग घ्यायचा जास्तीचा भाग. पुढे इथं करता काय इट इज काय घेणार इट करता आहे इट मग घेणार क्रियापद इट इज मग काय व्हेरी व्हेरी का घेतलं हाऊ असेल तर व्हेरी इट इज व्हेरी. पुढं काय इझी टू मेक इतर भाग शेवटी काय सांगितलं इतर भाग जास्तीची माहिती शेवटी टू मेक फ्रेंड्स टू मेक फ्रेंड्स. ठीक आहे इटला करता इट आणि मग सहाय्यकारी क्रियापद इट मग काय इज. हाऊ काढल्याबद्दल काय घेणार इट इज व्हेरी मग पुढे डेंजरस आणि वाक्याचा इतर भाग ओके जास्तीचा भाग टू गो देअर टू गो देअर. जे शेवटचं वाक्य आहे या शेवटचं वाक्याचं एक्सक्लेमेटरीचं असर्टिव्ह तुम्ही करा हे तुम्हाला कमेंट म्हणून. व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब व शेअर अवश्य करा. जय